तर दुसरी सेमीफायनल प्रेक्षकांच्या बेडीला एक महत्वाचा संघर्ष येतोय. प्रियान 11 अपेक्षा रिव्हेंज वॉरियर्स. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला जो टाकला जातोय व्हाईट बॉल. पहिला बॉल जर वाईट टाकला जातो पहिल्या अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली एकी या धावसंख्येवरती. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू होते. पहिलं प्रशांत करतोय गोलंदाजी. ब्लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला जर ड्राईव्ह केले जाते या चेंडूवरती एक सिंगल म्हणजे जरूर मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू असताना या पहिल्या बॉलवरती सिंगल. टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती 2 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं अजय आणि विकी कॅरॉ टीमचा बाहुबली ऑन स्ट्राईक. कारण चांगला खेळाडू ज्यांनी पहिल्या दिवसापासून इम्प्रेसिव्ह केले. सर्व प्रेक्षकांना असेल सवयी खेळाडूंना असेल प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करून सोडलं. तो विकी असेल स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्क होती प्रशांत. गोलंदाजी मार्क होती प्रशांत तयार. फटका लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जातोय आणि ते कॅच होतीये ड्रॉप. अफाट प्रयत्न त्या खिल्लाडूचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकीची झेल घेण्यासाठी अफाट प्रयत्न करण्यात आले. परंतु या चेंडूवरती 2 धावा जरूर मिळतात. बॅटची अपरेज लागल्यानंतर चेंडू बराचसा हवेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीने 4. 4 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. पंचांकडे मोठी अपील जरूर करण्यात आली. तो डॉट बॉल या षटक क्रमांक पहिल्यामध्ये टाकला जातो. पहिला बॉल वाईट टाकल्याच्या नंतर एक सिंगल आली होती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 4 या धावसंख्येवरती. विकी मोठ्या फटक्या मारण्यासाठी ओळखला जातो. प्रशांत गोलंदाजी करतो. पहिले षटक पहिलं प्रामुख्याचे षटक आपल्याला असताना चांगलं षटक आता बंद टाकलं. कुठला मोठा फटका येऊन दिला नाहीये. पुढचा बॉल ऑन साईडला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक करतात जज आणि या चेंडूवरती 2 रन्स होतात पूर्ण. या खेळाडूची जेल टिपण्यासाठी अफाट प्रयत्न केले जातात. 2 धावा या चेंडूवरती. टीमच्या धावसंख्या पुढे जाते 6 या धावसंख्येवरती. टोटल जाऊन पोहोचले 6 वरती. षटक क्रमांक पहिला चालू असताना प्रशांत गोलंदाजी करतो. दुसरी सेमीफायनल एक चांगला संघर्ष पाहायला मिळतो. संघ मालकाकडून अर्थातच रोहिदाशी कडव यांच्या माध्यमातून पारितोषिक विकेटच्या विकेटसाठी तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक असेल गोलंदाजाला. गोलंदाज तयार. इथे गतीमध्ये परिवर्तन. फसवा बॉल. अजून एक चांगला बॉल टाकला जातो प्रशांत यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सेमीफायनल दुसऱ्याचा करार मैदानामध्ये चालू आहे आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा फलकावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. आता शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. आता प्रशांत होते तयार. विकेट ऑन साईडला. फटका केसला ऑन द राईट स्टँड अँड डिलिव्हर. सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती रन्स मिळतील 6. हा येतो दर्जेदार षटकार.
पहिल्या षटकामध्ये धावा एक वडल्या 12. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले 12. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती बॉलिंग मार्क वरती प्रशांत. पहिलाच बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न, इथे दांडी गोल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलंय, तर बॅट्समन अजयचं पहिला विकेट मैदानाबाहेर. पहिल्या षटकामध्ये धावा एकवटल्या 12. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. अजय परतला, गोलंदाज प्रशांतला मिळाली सफलता. बॉल तयार. पुढचा बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केले जाते, क्षेत्ररक्षक नाही येत त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती धावा मिळतील 4. हा येतो दमदार चौकार. सेकंड सेमीफायनल केपीएल पर्व पहिल्यामधील पहिल्या फायनली संघ ठरला तो मात्र आनंदी स्मॅशर्स. बॉल तयार. लॉफ केला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मागच्या बॉलवरती आला होता चौकार ऑन साइडला. यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये येतात 6 धावा. षटकार. दिनेश बॅटिंग करतात. आतापर्यंत टीमची धावसंख्या 22. बॉल तयार. फसवा बॉल, इथे हाफ ट्रॅकर जवळ टाकला होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफसाइडच्या दिशेने वळण घेतोय. आउट स्विंगर बॉल आपल्या जवळ पाहायला मिळाला आणि इथे डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ सुरू संपला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली होती 22. हरीशी कडवी या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना आपण विनंती करूयात की आपण देखील आमच्या मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक धाव या चेंडूवरती चोरून मिळते. आता शेवटचा बॉल अवघ्या शिल्लक असेल विकेट स्ट्रायकिंग एंडला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. तर विकेट ज्या बॅट्समॅनची जर विकेट घेतली तर संघ मालक रोहित कडव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. चांगला बॉल, आउट स्विंगर बॉल जोर पाहायला मिळाला. इथे षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि या 2 षटकांच्या अंती संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 23 या धावसंख्येवर. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि या 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 23. तिसरे षटक लागते प्रगती पथावरती आणि या षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी येतात बॉलिंग मार्क वरती प्रशांत बनोटे. प्रशांत बनोटे आले बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक त्याने टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 11-12. पहिलाच बॉल वेगाने टाकला जातो दिनेशच्या विरोधामध्ये आणि पहिला बॉल या ठिकाणी येतो डॉट.
प्रशांतने खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी देखील चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवशी सातत्याने चांगली गोलंदाजी, कालच्या दिवशी अष्टपैलू खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. यावेळेस बॉलिंगच्या माध्यमातून करामत करतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन जरूर खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल लाईन मध्ये थोडस बरगडतात गोलंदाज प्रशांत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 24 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू होते. तिसरं बॉलिंग करत मात्र प्रशांत. सेमीफायनल दुसरी, KPL पर्व पहिले. इथे अवघी दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या दिशेने, चांगली फिल्डिंग होते आणि मिळाले एक सिंगल. टीमचे टोटल धावण पोहोचले या 1च्या मदतीने 25 या धावसंख्येवरती. एकंदरीत 25 धावा. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती. सेमीफायनल दुसऱ्या आपल्या सर्व पाहायला मिळते. कारा प्रीमियर लीग पर्व पहिल्यामधील 2 दिवसांची स्पर्धा आणि आता आपण शेवटच्या सामन्यात जरूर सुरुवात करणार. काही क्षणामध्ये आपल्याला समजेल की या स्पर्धेचा हा विजेता कोण. परंतु दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये रंगते. ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न, इथं प्रेशराइज क्रिकेट. आणि ते आपण जर पाहिलं तर विकी ज्याप्रमाणे बॅटिंगसाठी ओळखलं जातं ते फटके अजून तरी विकीच्या बॅटमधून आले नाहीत. ते कदाचित डबल माइंडेड स्ट्रोक त्याच्या माध्यमातून फसवू शकतो. ते कदाचित प्रेशराइज क्रिकेट विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज प्रशांत. विकीच्या विरोधामध्ये पुढचा बॉल आउट विकेट. आफ्टर बॉल जरूर होता. बॅटची एज जरूर घेतली जाते. या चेंडूवरती एक सिंगल मात्र मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 1च्या मदतीने 26 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आतापर्यंत 26 धावा. 2 ओव्हरमध्ये 23 केलं होतं. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या. 4 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 26 धावा फलकावरती. प्रबंध बॅटिंग करते ते मात्र प्रियान 11 संघ. कारा प्रीमियर लीग मधील दुसरे सेमीफायनल मैदानामध्ये रंगते. प्रियान 11 विपक्षात रिलायन्स वॉरियर्स. या 2 टीम मध्ये चालू असलेला संघर्ष. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जातो. दिनेश चढवला फटका आणि त्या ठिकाणी कॅच होते ड्रॉप. या चेंडूवरती 2 धावा निश्चितच मिळतात आणि या 2 संघाची धावसंख्या पुढे जाते 28 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 28. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलर प्रशांत होतील तयार. KPL पर्व पहिल्यामधील दुसऱ्या सेमीफायनलचा ठराव तुम्ही मैदानावरती हजर मिळत आहे. षटक क्रमांक तिसरा देखील संपतो. या 3 षटकांच्या अंती तुमची टोटल जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरची मॅच झाली कंप्लीट.
सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रियन 11 पक्षात रिलायन्स वॉरियर्स असा संघर्ष मैदानामध्ये दुसरी सेमीफायनलच्या दरम्यान मैदानामध्ये चालू आहे. आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगली स्पर्धा रंगतीय. तर मात्र कारा प्रीमियर लीग तर पहिलं अगदी आपण पाहिलं गावांमधून छोटे छोटे खेळाडू उदयास यावे आणि खऱ्या अर्थाने एक नाव जरूर आवर्जाने घेतलं जाईल, तर म्हणजेच ते राकेश अफलातून बॅटिंग केली कालच्या दिवशी देखील. आज फार कमी त्याला संधी मिळाली, परंतु काल आपल्या संघासाठी 2 मॅच त्यांनी जिंकून दिला आणि तो खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी शोधलेला एक हिरा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती लागतात. बॉलिंग मार्क वरती मनीष होतात रिलायन्स वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून 4थे षटक टाकण्यासाठी. ऑन साइडला विकी यांच्या बॅट मधून अफलातून फटका ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावसंख्येसाठी षटक. पोहोचले षटकाराच्या साह्याने 34 या धावसंख्येवरती. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये थोडीशी रोख लागली होती, परंतु या पहिल्याच बॉलवरती 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती हात खुले गेलेत षटकार केसला. 34 धावा फलकावरती 4थं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या बॉलवरती आला षटकार आणि दुसरा बॉल टाकण्यासाठी मनीष होतील तयार ओव्हर द विकेटनं. अगदी मनीषसाठी लगेचच पारदर्शी घेतोय संधी मालक यांच्याकडून की विकी या बॅट्समॅनची जर विकेट घेतली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज मनीषसाठी देखील असेल. तिथे 1000 रुपये कुठल्या बॉलरकडून कमवले जाईल, विकी किती धावा आपल्या टीम साठी करेल. दुसरा बॉल ओव्हर द विकेट. फटका ऑन साइडला ऑन द राईजने सरळ खेळतात सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनच्या वरतून येणारा हा धमाकेदार षटकार. संदीपजी बनवटे यांच्या माध्यमातून विकी या बॅट्समॅन साठी हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. 2 तर लगावले जातात. तिसऱ्या बॉल वरती षटकार येईल का गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर आणि उडवलाय विकी यांच्या बॅट मधून तिसऱ्या बॉल वरती बॅक टू बॅक तिसरा षटकार. 3 षटकार लगावून जरूर कमावले तर विकीने आपल्या टीम साठी मैदानामध्ये संघर्ष जरूर करतात. बॉलर तयार गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतात ते मनीष. फुल टॉस ऑन साइडला षटकार चौकार. डिसिजन जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. अगदी सूचना पोहोचते आमच्यापर्यंत. भूषण तोरे त्याचबरोबर बालाशेठ आणि त्यांचे सहकारी मित्रवर्ग या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक असं स्वागत. पंचायत या चेंडूवरती किती रन्स मिळतात याचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचू द्या. चौकार त्या चेंडूवरती 4 धावा. 3ची धावसंख्या चौकारांनी जरूर पुढे जाऊ द्यात. 50 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. प्रियन 11 टीम 50 धावा फलकावरती लागल्यात. अजून बरेचसे चेंडू येणं बाकी आहेत. अजून बरेचसे मोठमोठे फटके विकीच्या बॅट मधून येणं शिल्लक आहे. बॉल मध्ये 3 षटकार आणि पॅव्हिलियन मधून आवाज देऊ नका अशी विनंती करतोय.
दुसरी सेमीफायनल KPL कारा प्रीमियर लीग पहिल्या मधील एक महत्वाचा संघर्ष. 3 षटकामध्ये विकीने जोड थांबून ठेवलं होतं, परंतु चौथ्या षटकाला जशी सुरुवात केली, अगदी विकीने देखील पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून ठरवलं असेल की थोडंसं शांत राहणं फार गरजेचं असेल, संयमी केली मैदानामध्ये करणं गरजेचं आणि अशा कुठल्या तरी एका गोलंदाजावरती आक्रमण करावं आणि त्या आक्रमण आता करण्यामध्ये सुरुवात केली मनीषा विरोधामध्ये विकीने. बॅट्समॅन तयार. चौथा बॉल बॅटला जरूर ब्रश होतो. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग होते आणि या चेंडूवरती एक सिंगल. 51 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. आता शेवटचा बॉल, इथे मोठ्या फटक्यांची जरूर अपेक्षा असेल. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर करतात विकी आपल्या स्वतःकडे. 5व्या बॉलवरती सिंगल. गोलंदाज तयार. आफ्टरकर बॉल जरूर होता. आतापर्यंत एक धाव केली कंप्लीट. दुसरी धावेचा केला जाईल वेगाने प्रयत्न आणि त्या 2 धावा या ठिकाणी होतात पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2च्या मदतीने 53 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 संपलाय. 53 धावा फलकावरती. अजून 6 चेंडूंच्या खेळची लगेच 4 ओव्हरचे मॅच आतापर्यंत झाले कंप्लीट. एक बाद 53 धावा फलकावर. मॅच आतापर्यंत झाली कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा फलकावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्क वरती येतो बॉलर यश. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. क्षेत्र क्रमांक 1 दुसरी सेमीफायनल. पहिलाच बॉल बॅटला चेंडू ब्रश होतो. फायनलच्या दिशेने चेंडू निघालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतात पाठला. चेंडू निघून जाईल सरळ फाईन लेगच्या दिशेने. या चेंडूवरती रस मिळतील 4. विकेटच्या बॅट मधून हा येतो दर्जेदार चौकार. चौदा बॉल आणि 38 या वैयक्तिक धावसंख्येवरती केलं तर बॅट्समॅन विकी बनवते. चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल अगदी पंचांकडे अपील केली जाते. इथे लेग स्टिक मिस करत असताना इथे डाव घेण्याच्या कुठल्याही प्रयत्नामध्ये नाहीयेत बॅट्समॅन विकी. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आपल्या अर्धशतकासाठी अजून 12 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल मध्ये करावे लागेल 2 फटक्यांना क्लिअर. आता ते फटके क्लिअर करून देतील का बॅट्समॅन विकी आणि यश करतात गोलंदाज. बॅटला ब्रश होतोय चेंडू. या चेंडूवरती धाव जरूर मिळत नाही. 2 बॉल या ठिकाणी जोर डॉट टाकतात. पहिल्या चौकार खाल्याच्या नंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जर गोलंदाजाचा विचार केला पहिला बॉल शॉट. आतापर्यंत तुमची धावसंख्या 57. ओव्हर द विकेट. या चेंडूची करार्थाने विकेट वाट बघत होता आणि तो चेंडू जरूर टाकला जातो. या 4थ्या बॉल वरती हा येतोय मॅक्सिमम षटकार. 17 बॉल वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती गेलतो बॅट्समॅन विकी. 2 बॉल. एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावले विकी बनवडे स्वतःने. आता इथे दुसरं अर्धशतक लगावण्याच्या उंबरठ्यावरती पुढे टाकला जातो. 5वा बॉल. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात जरूर आणि या चेंडूवरती 2 धावा होत आहेत पूर्ण. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम. हे आहे मैदानामधला संघर्ष. हे आहे आपल्या संघासाठीचा
मेहनत आणि त्या मेहनतीचं करायचं चीज. सेमीफायनल दुसरी. प्रेशर आहे बॉलर वरती, प्रेशर आहे बॅट्समॅन वरती. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतो बॅट्समॅन विकी. शेवटचा बॉल इथे 50 होते कंप्लीट. 6ने धावसंख्या पुढे जाईल. 17 क्रमांक पहिलं संपलाय आणि या 17 क्रमांक पहिलं संपल्याच्या अंती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 71 या धावसंख्येवरती. एकदा बॅट वरती करा विकी. प्रेक्षकांचं अभिवादन. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा या खेळाडूचं. KPL पर्व पहिल्यामध्ये 2 अर्धशतक या खेळाडूने झळकावलं. काय बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला. पहिल्या मॅच नंतर काय इम्प्रूव्हमेंट केले, चांगलं इम्प्रूव्हमेंट आणि इथे 50 जरूर आपली कंप्लीट केली. 71 धावा फलकावरती 72 धावसंख्येचं ठेवलं टार्गेट. ते मात्र रियांश वॉरियर्स या टीम समोर. आनंदी स्मॅशर्स फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथे 72 धावसंख्येचं आता ठेवलं टार्गेट. आता सेकंड फायनलिस्ट संघ कुठला? प्रियान 11 के रियांश वॉरियर्स. दुसरी सेमीफायनल चालू असताना 70 क्रमांक दुसऱ्या वरती मायक्रोफोन वरती येतील अविनाशी टेंबे सर. 30 बॉल मध्ये करायच्या 72. धन्यवाद प्रियश बाबरे. नक्कीच खूप कमी वयामध्ये जर बघितलं निरोल विभागामध्ये प्रियश बाबरे यांनी समालोचनामध्ये आपले स्थान मिळवले आणि एक दमदार आवाज. नक्कीच आमच्या टीकेने त्यांचं कौतुक केलं. मी सुद्धा कौतुक करतो कारण खूप कमी वयामध्ये समालोचनामध्ये ज्यांनी आपलं स्थान मिळवलं. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये जर बघितलं तर 71 धावा
30 चेंडूमध्ये 71 धावा धापलकावरती नोंदवल्या. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मात्र गोल्डन डकची शिकार केली जाते. अजय या गोलंदाजाच्या माध्यमातून प्रशांत सूर्यराव सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. झिरोचा चष्मा घालून मात्र डगआउट मध्ये परतवलंय या फलंदाजाला. एकीकडे जर बघितलं पहिल्या सत्रामध्ये विकी बनोटे उर्फ विक्रम बनोटे उर्फ विकी याचं मी कौतुक करेल, ज्याने आतापर्यंत या लीग मध्ये तब्बल 203 धावांचा विक्रम केलाय. या फलंदाजाने जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. 2 अर्धशतक विक्रांत बनोटे याच्या नावावरती. एका सामन्यामध्ये 35, दुसऱ्या सामन्यामध्ये 35, तिसऱ्या सामन्यामध्ये 61 आणि चौथ्या सामन्यामध्ये तब्बल 52 धावांची भारदार खेळी केली. कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. नक्कीच 203 धावा या खेळाडूच्या नावावरती असतील. यावेळी चेंडू मिड विकेटला आणि चेंडू पडल्यानंतर भाऊक झाला. क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून चेंडू जात असताना यावेळी 4 धावांसाठी फलंदाज गणेश. सलामीची जोडी होती गणेश आणि त्यानंतर मात्र प्रशांत सूर्यराव. मात्र प्रशांत सूर्यरावला परतावं लागलं. यावेळेस नाखुश असतील स्वतःवरती, कारण एक मोठा फलंदाज होता आणि त्याला मात्र झिरोवरती बाद व्हावं लागलं. यावेळेस मात्र प्रशांत सूर्यराव पूर्णपणे जबाबदारी असेल आता संघाची. यावेळेस मात्र गणेश आणि त्यानंतर मात्र प्रशांत वरती. यावेळेस मात्र सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कारवार गणेशाचं नाव घेऊन मात्र मैदानात उतरलाय हा फलंदाज आनंदी रिलायन्स 11 हा संघ. आणि मात्र इथे गणेशची फलंदाजी खूप महत्वाची असेल. या गणेशला आणि प्रशांतला मात्र मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत थांबावं लागेल आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या संघाच्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या संघ मालकाच्या प्रतिष्ठेसाठी. मात्र या मैदानावरती लढावं लागेल. जी फलंदाजी केली विक्रांत बनोटेनी ती फलंदाजी मात्र या फलंदाजांना करावी लागेल या मैदानावरती. दुसरी सेमी फायनल पाहतोय आपण मैदानावरती. यावेळेस दोन संघांच्या मध्ये यावेळेस चेंडू जाते ऑन साईडला. अरंड कार्पेट क्षेत्ररक्षक होते विकी. चेंडूला उचलून फेक करणार एकच धाव इथून मात्र मिळेल या 2 फलंदाजांना. प्रशांत त्यावेळेस मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल. 14.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखावी लागेल. चेंडू आवेत फटका फसलाय. नो मिस्टेक फलंदाज बाद. यावेळेस मात्र दिला जातो दुसरा धक्का रियान वॉरियर्स या संघाला. जितेंद्र देशमुख यावेळेस फलंदाजीसाठी जात आहेत. मात्र भरपूर बक्षिस नक्कीच त्यांच्यासाठी असतील. शेखर कडव यांच्याकडून जर 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि जर 3 षटकार मारले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. संदीप बनोटे उर्फ पाटील या साहेबांकडून नक्कीच 1,000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक लागले जितेंद्र देशमुख उर्फ जितू यांच्यासाठी. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू जेलची शक्यता न करता येत नाहीये. गणेश सुद्धा बाद होते प्रशांतच्या मागे. यावेळेस दुसरा धक्का दिला जातो मैदानावरती गणेशच्या स्वरूपात रिलायन्स 11 या संघाला.
जी लीग ज्यांच्या माध्यमातून ही नक्कीच इथे आपण पाहतोय संघ मालक ज्यांच्या माध्यमातून ही लीग तयार झाली, ज्या मालकांनी नक्कीच या स्पर्धेसाठी आपला हातभार लावला त्यांचा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करेल. माननीय श्री अरुण विशे साहेब, माननीय श्री अरुण विशे साहेब सर्कल आहेत, मोठी व्यक्ती नक्कीच. मात्र पहिल्या दिवसामध्ये सकाळी, कालच्या दिवसामध्ये सकाळी मी नक्कीच त्यांना बघितलं, स्वतः फलंदाजी करत होते. एखाद्या 20 ते 25 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशी फलंदाजी त्यांची मी मैदानावरती बघितली. त्यानंतर मात्र दुसरे संघ मालक असतील आमचे, ज्यांचं भरपूर प्रेम या खेळाडूंवरती नेहमीच असतो, माननीय श्री राजेंद्र देशमुख साहेब एक या स्पर्धेसाठी त्यांचा सुद्धा खूप मोलाचा सहभाग असेल. त्यानंतर मात्र दुसरे आमचे संघ मालक असतील माननीय श्री विराज देशमुख साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी नक्कीच आपला हातभार लावलाय. त्यानंतर मात्र दुसरे आमचे संघ मालक असतील ऍडव्होकेट माननीय श्री निखिल बनोटे साहेब, हे सुद्धा यांचं मी सुद्धा कौतुक करेल. या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा आपला नक्कीच हातभार लावलाय. त्यानंतर दुसरे आमचे संघ मालक असतील माननीय श्री रोहित कडव, यांचे सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करेल. त्यानंतर ऍडव्होकेट माननीय श्री किरणजी बनोटे साहेब यांचे सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करेल. त्यानंतर जे आयोजक आहेत या स्पर्धेचे, ज्यांनी या स्पर्धेसाठी जी मेहनत केली आहे त्या सर्व आयोजकांचे आणि आमच्या छोट्या व्हॉलंटिअरचे मी नक्कीच आभार व्यक्त करेल, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू नक्कीच ज्यांना ही संधी दिली गेली आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करेल. आज मेगा फायनलचा दिवस आणि या आजच्या दिवसामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतो आपण. रिलायन्स वॉरियर्स हा संघ आणि त्यानंतर जर बघितलं तर रिलायन्स 11 हा संघ आपण दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पाहतोय. आनंदी स्मॅशर संघ नक्कीच पहिले सेमीफायनल मध्ये नक्कीच क्वालिफाय झाला आणि यावेळेस मात्र हा दुसरा सामना पाहतो आपण. 72 धावांचा टार्गेट असेल यावेळेस रिलायन्स वॉरियर्स या संघासमोर. मात्र पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 11 धावा नक्कीच पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर फक्त एकच धाव अमय या गोलंदाजाने खर्च केली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं ज्वलंत उदाहरण मात्र देत असताना यावेळेस अमय मैदानावरती. अजय यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाजी मार करतो तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याने नक्कीच मागच्या 3 सामन्यांमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, तोच ह्यावेळेस मात्र गोलंदाजी मार करते पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाजूने पंच नक्कीच बोलतील आमच्याकडे. दत्तात्रय कडव यावेळेस मात्र मेन पंचांच्या भूमिकेत. दुसरीकडे जर बघितलं आपण तर गजानन बनोटे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 72 धावांचं लक्ष्य मोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारे विक्रांत बनोटे यांनी जी फलंदाजी केली, तब्बल 52 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी, ती फलंदाजी मात्र पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये करावी लागेल रिलायन्स वॉरियर्स या संघाला. मात्र जर बघितलं तर प्रशांत सारखा फलंदाज बाद झालाय. प्रशांत सूर्यराव आणि प्रशांत बनोटे हे दोन्ही फलंदाज मात्र सलामीचे बाद झालेत. पूर्णपणे जबाबदारी मात्र मिडल ऑर्डर मध्ये येणाऱ्या फलंदाजांवरती असेल. मोठी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी. या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मात्र इथून मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल या मैदानावरती. निखिल शेलवले साहेबांचं आगमन होते नक्कीच. मात्र
जर बघितलं तर खूप मोठे समालोचक आहेत, मात्र त्यांना सुद्धा आम्ही संधी देऊ. फायनलच्या सामन्यामध्ये दमदार आवाज त्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल या स्पर्धेमध्ये. यावेळी शॉर्ट बिट चेंडू डीप फाईन लेग रिजन मध्ये डीप फाईन लेग रिजन कव्हर केली जाते. यावेळेस येथे चौकार. वेळेस मात्र 17 आकडा येतोय, त्या वेळेस मात्र नक्कीच खतरा निर्माण होतोय. मात्र ह्या वेळेस कोणासाठी खतरा निर्माण होणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. गोलंदाज अजय यावेळेस सज्ज, चौकार आल्यानंतर कशी गोलंदाजी करणार. यावेळेस मात्र इथे फलंदाज बाद. मी सांगितलं होतं ज्या वेळेस क्रिकेटमध्ये 17 आकडा निर्माण होतो त्या वेळेस मात्र गोलंदाज आणि फलंदाजाला धोका निर्माण होतो, आणि यावेळेस मात्र फलंदाज धोका निर्माण झालाय. फलंदाज येथे मात्र बाद होत असताना डीजे. तर बघा जिथे आमचा कॅमेरामॅन नक्कीच बसलाय त्याच्या पाठीमागे कोणीतरी रिक्षा लावली फार्म हाऊसच्या आतमध्ये. जी कुणाची रिक्षा असेल त्यांनी बाहेर काढावी प्लीज, कारण त्या गेट लॉक करण्यात येणार आहे, अन्यथा आपली रिक्षा आतमध्ये राहून जाईल. आपण रिक्षा बाहेर काढायची आहे. कुणाची रिक्षा असेल त्यांनी बाहेर काढायची. अठरा धावा धोपलकावरती जर बघितलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. आता मात्र सामना इथून एकतर्फा पाहायला मिळेल आपल्याला. 72 धावांचं लक्ष होतं, मात्र जर बघितलं फक्त 18 धावा इथून मात्र धोपलकावरती येणाऱ्या. जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये जर बघितलं तर समीकरण खूप मोठं असेल. नक्कीच 56 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 27 धावा प्रति षटकामागे लावाव्या लागतील धोपलकावरती. कठीण असं समीकरण. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न. नक्कीच फलंदाज स्वतः हसतायत, खरं स्वतःवरती विश्वास नव्हता, मात्र बॅट नक्कीच स्विच हिट साठी फिरवली होती. यावेळेस दिनेश गोलंदाजी मार करते. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. थोडस फेंबल पाहायला मिळते, मात्र एक धाव कंप्लीट केली. फक्त एकच धाव मिळेल इथून. मात्र एका दुःखाने काही होणार नाहीये. इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मैदानावरती. सेमी फायनलचा सामना आहे मित्रांनो, आणि जर या सामन्यामध्ये तुम्ही अशी फलंदाजी केली तर मात्र तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. मात्र इथे चेंडू येते खराब. एक अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. इथे बॉल इथे बॅट. यावेळेस सामना मात्र आता एकतर्फा होईल. प्रेक्षकांना मात्र हा सामना पाहण्यात नक्कीच मजा येणार नाहीये. प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहायचे असतात. त्यांना कोण जिंको कोण हरो याशी काही घेणं नसतं, मात्र त्यांना फक्त सामना एन्जॉय करायचा असतो. सामन्यामध्ये जी मजा हवी आहे ती मजा मात्र प्रेक्षकांना येत नाहीये. एकतर्फा सामना पूर्णपणे पाहायला मिळतो. यावेळेस इष्टांच्या पाठीमागे पाहतो आपण निखिल बनोटे साहेबांना. नक्कीच ज्यांच्या नावाने हा संघ नक्कीच मालक आहेत या संघाचे इष्टांच्या पाठीमागे. त्यानंतर त्यांचे मित्र सुद्धा बदलापूर वरून
त्यांचा सामना पाहण्यासाठी आले ते भूषण तरे, त्यानंतर आमचे बालाशेठ असतील, त्यानंतर त्यांचे सहकारी व्यासपीठावरती नक्कीच विराजमान झाले. स्वागत आहे आपले साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू नक्कीच ऑफसाईडला, मात्र एकच धाव. इथून पूर्णपणे सामना नक्कीच सोडला रेहान्श वॉरियर्स या संघाने, कारण सलामीचे 2 फलंदाज बाद झाले, प्रशांत सूर्यराव आणि प्रशांत बनोटे. त्यानंतर मात्र ह्या फलंदाजाने कुठलाही प्रयत्न केला नाहीये मोठे फटके खेळण्याचा. यावेळेस झेलची शक्यता होती, मात्र पोहोचू शकले नाहीयेत आमचे ब्रायन सर. यावेळेस टर्न रिझन मध्ये पाहायला मिळतात आणि गोलंदाजी करायची ब्रायन सरांना. यावेळेस गोलंदाजी मार करते तुम्हाला दिसतील ब्रायन सर. नक्कीच त्यांच्या मनातलं त्यांच्या जाणलं होतं जेव्हा वेस्टर्नच्या पाठीमागून आले ब्रायन सर. नक्कीच त्यांना गोलंदाजी हवी होती आणि निखिल सरांनी सांगितलं त्यांना की तुम्ही गोलंदाजी करा म्हणून. ब्रायन सर नक्कीच पहिल्यांदाच या लीग मध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध नक्कीच चेंडू हा येतो चौकार. ब्रायन सर हेअरस्टाईल जर बघा ब्रायन सरांची तर नक्कीच एक आगली वेगळी हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस नक्कीच या कारव संघासाठी मात्र खूप मोलाचा वाटा नेहमीच असतो त्यांचा. ज्या ज्या वेळेस या कारव गावामध्ये स्पर्धा होतात त्या वेळेस मात्र ब्रायन सरांचा खूप मोलाचा वाटा असतो नक्कीच, आणि नेहमीच या कारव गावासाठी त्यांचं सहकार्य असते. चार चेंडू आणि 42 धावांची गरज असेल आता मात्र जिंकण्यासाठी. नक्कीच ह्या सामन्यामध्ये धावांना नक्कीच वेग जो दिला पहिल्या सत्रामध्ये विक्रांत बनोटेने, नक्कीच त्याचा मोलाचा वाटा असेल या मॅचसाठी. कारण या पहिल्या 2 षटकामध्ये जर बघितलं तर धावा खूप कमी होत्या धावफलकावरती, मात्र तिसऱ्या षटकामधून विकीने जी फलंदाजी केली तर चला जास्त वेळ घेऊ नका कारण फायनलचा सामना खेळवायचा आपल्याला आणि वेळ खूप कमी असेल. ब्रायन सर 5:05 झाल्यात, आपलं षटक लवकर कंप्लीट करायचं आपल्याला. यावेळेस कमबॅक करत असताना 2 स्वर चेंडू फेकले होते, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना ब्रायन सर यावेळेस मैदानावरती. यावेळेस चेंडू आणि त्यावरती येतो चौकार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजून एक चौकार इथे मात्र पाहायला मिळतो. या षटकाचा जर विचार केला तर 3 चौकार, 3 चौकार, 2 व्हाईट आणि 1 डॉट बॉल. जर विचार केला तर 4 चेंडू फेकल्यात आतापर्यंत, 18 धावा, 14 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. नक्कीच मेगा फायनलचा सामना थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीस येईल. प्रियान 11 विपक्ष आनंदी स्मॅशर्स ॲडव्होकेट किरणजी बनोटे साहेब नक्कीच उपस्थित आहेत. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र इन ऍक्शन मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. नक्कीच खूप मोठे क्रिकेटर आहेत, लेदर क्रिकेटर आहेत. त्यांना जर तुम्ही लेदर क्रिकेटच्या मॅच मध्ये बघाल तर अजूनही जर बघितलं तर 20 ते 25 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळेल. माननीय श्री ॲडव्होकेट किरणजी साहेब, नक्कीच किरणजी बनोटे साहेब यांना तुम्ही नक्कीच बघाल पुढच्या सामन्यामध्ये. झाला मेगा फायनलचा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करतोय किरणजी बनोटे साहेब ॲडव्होकेट आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये.
त्यानंतर दुसरे संघ मालक असतील आमचे दोन्ही संघ नायक यायचे आपण नाणेफेकीसाठी नक्कीच आमच्या टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर मी विनंती करतोय संदीप दादा बनवटे, त्यानंतर राजेंद्र दादा बनवटे आणि ॲडव्होकेट माननीय श्री किरणजी बनवटे साहेब आपल्या हस्ते नक्कीच प्रेक्षकांनी जी मेहनत केली ती मात्र आता त्यांच्या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांच्या भेटीस येईल. मेगा फायनलचा सामना त्यानंतर माननीय श्री ॲडव्होकेट राजेश धारवणे साहेब आपण कुठे असाल आपण यायचं नक्कीच. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. राजेंद्र